नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शर्वरी आणि जानकी आता त्या ज्योतिकाला पैसे देण्यासाठी एका ठिकाणी येतात. रिक्षातून खाली उतरतात. ज्योतिका तेथे आता समोरच उभी असते. तेव्हा आता जानकी आणि शर्वरी ज्योतिका जवळ येतात आणि ज्योतिकाला म्हणतात की ज्योतिका. तेव्हा आता ज्योतिकाने पूर्णपणे ओढणीने चेहरा बांधलेला असतो. जानकी आणि शर्वरी तिच्याजवळ आल्यानंतर लगेच ज्योतिका वळून बघते. ज्योतिका मात्र आता रागाने म्हणते की अहो किती वेळ, मी कधीपासून तुमची वाट बघत येथे उभी आहे. तेव्हा आता जानकीला या ज्योतिकाचा राग येतो, परंतु शर्वरी म्हणते की अगं ज्योतिका, इतका वेळ का तू उभं राहायचं, थोडा वेळ कुठेतरी बसून घ्यायचं. अगं या अवस्थेत असं इतका वेळ उभं राहणं चांगलं नसते. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की ठीक आहे, एवढं काही नाही, परंतु पैसे मात्र आणले का. ज्योतिकाला फक्त पैशाशी मतलब असतो. तेव्हा शर्वरी म्हणते की हो आणले का, परंतु जानकीला आता ह्या ज्योतिकाचा संशय येतो. तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की हो पैसे आणलेत, परंतु पैसे देणार नाही. तेव्हा आता शर्वरीला धक्का बसतो. शर्वरी म्हणते की जानकी वहिनी तू काय बोलतेस. तेव्हा आता जानकी वहिनी म्हणते की हे बघा शर्वरी वंश, अगोदर मला हिच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा आता ज्योतिका लगेच म्हणते की माझ्याशी काय बोलायचं आहे आणि पैसे का देत नाही तुम्ही. अगोदर आपलं जसे ठरले होते हे तुम्ही विसरलात का. जानकी म्हणते की हो जसे ठरले होते अगदी तसेच होते. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की म्हणजे काय. तर जानकी म्हणते की अगं तू प्रेग्नेंट आहे, मग तुझ्या पोटातील बाळ सेफ आहे की नाही हे बघायला नको का. तू वेळेवर चेकअप तर करते ना, काही कॉम्प्लिकेशन्स नाही ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना, आम्हाला माहिती करून घ्यायचे. आणि काय ग तू सोनोग्राफी केली का. सोनोग्राफी मध्ये कळते की पोटातील बाळाची वाढ कशी आहे म्हणून. ज्योतिकाचा चेहरा आता लगेच असा घाबरल्यासारखा होतो, कारण ती प्रेग्नेंट नाहीच. जानकी आणि शर्वरीला ती फसवत असते ऐश्वर्याच्या सांगण्यावरून. जानकी आता बरोबर तिला अगदी व्यवस्थित ठिकाणावर आणत असते आणि म्हणते की हे बघ अगं ज्योतिका, तू आमच्या शर्वरी वंशला तुझ्या पोटातील बाळ देणार आहे, मग ते बाळ सेफ आहे हे माहिती करून घेण्याचा अधिकार तर आम्हाला आहे, बरोबर आहे की नाही वंश. तेव्हा शर्वरी म्हणते की हो जानकी बहिणी एकदम बरोबर बोलते, कारण तू सुद्धा आम्हाला सगळं काही कळवायला हवं, कारण तुझी आणि बाळाची काळजी वाटते आम्हाला, म्हणून तुला हे सर्व आम्ही बोलतो. आता ज्योतिका तर खूपच भडकते. ज्योतिका म्हणते की हो ना, दिसते ना तुमची काळजी, तुम्हाला काय बोलायचं आहे. म्हणजे असे की मी तुमच्याशी खोटं बोलते, म्हणजे बाळाच्या नावाखाली मी तुमच्याकडून पैसे उकळते असे तुम्हाला म्हणायचे आहे का. आता ज्योतिका मुद्दाम भडकण्याचं नाटक करते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं ज्योतिका शांत हो, तू प्रेग्नेंट आहे. अगं विसरलीस का तू, गरोदर स्त्रीने अशी चिडचिड करायची नसते, तू असा त्रागा करू नकोस, नाहीतर पोटातील बाळाला त्रास होतो. तेव्हा आता ज्योतिका शांत होते. जानकी म्हणते की हे बघ ज्योतिका, अगं आम्ही तुझा संशय नाही घेत, अगं आम्ही फक्त तुला विचारतो की बाई प्रेग्नेंट आहे म्हटल्यानंतर चेकअप तर होतेच, आणि तू तर टेस्ट केले असतील, मग त्याचे रिपोर्ट तर आले असतील, ते रिपोर्ट्स आम्हाला हवे आहेत. रिपोर्ट्स म्हटल्यानंतर आता ज्योतिकाला धक्का बसतो. ज्योतिका म्हणते की रिपोर्ट्स. तर जानकी म्हणते की हो, आणि शर्वरी सुद्धा. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की रिपोर्ट्स कशाला, आपला सगळा व्यवहार हा विश्वासावर ठरला होता. तेव्हा आता जानकी म्हणते अगं विश्वास तर दोन्ही बाजूने असायला हवा, आणि आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही तुला 2 लाख रुपये दिले ना, आणि जर तुला उरलेले 1 लाख रुपये हवे असतील तर तू आम्हाला रिपोर्ट्स आणून दाखव, आणि हरकत नाही हे बघ जेव्हा तू रिपोर्ट्स घेऊन येशील तेव्हा उरलेले पैसे आम्ही तुला देऊयात. जानकी आता शर्वरीला म्हणते की चला वंशद, म्हणून दोघी जायला निघतात. ज्योतिका लगेच म्हणते की ठीक आहे, मी माझ्या डॉक्टरांना भेटते आणि त्यांना रिपोर्ट्स मागते आणि तुम्हाला रिपोर्ट्स आणून देते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो तू त्यांना फोन करणार आहे, मग आत्ताच फोन कर आणि फोन स्पीकरवर टाक, जे काही आहे ते आमच्या समोरच कळेल, आम्हाला सुद्धा कळेल. तेव्हा आता लगेच ज्योतिका रडण्याचं नाटक करते आणि काय बोलतात ह्या, तुमचा इतका सुद्धा माझ्यावर विश्वास नाही का. तर शर्वरी म्हणते की अगं विश्वास आहे, आणि जा तू बोलून घे. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की शर्वरी वंश थांबा, आपल्यासमोर बोलून द्या. म्हणून आता शर्वरी म्हणते की नाही जानकी वहिनी थांब, आणि ज्योतिकाला म्हणते की जा तू फोनवर बोलून घे. ज्योतिका घाबरतच आपल्या पर्समधून मोबाईल काढते आणि बाजूला बोलण्यासाठी आता लगेच जाते. तेव्हा आता जानकी शर्वरीला म्हणत असते की शर्वरी वंश अहो काय गरज होती तुम्हाला तिला बाजूला पाठवायची. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हे पग शांत हो, जर उगाच रागाच्या भरात तिने जर काही करून घेतले तर आपली मात्र वाट लागेल, प्लीज वहिनी तू शांत हो. आणि तेवढ्या
ऋषिकेश मात्र त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येतो आणि त्या दोघींना तेथे बघून आता तो विचार करतो, ह्या दोघी इथे काय करतात आणि नक्की ती बाई कोण आहे जी समोर फोनवर बोलते. ह्या बाईला भेटण्यासाठी त्या का इथे आल्या असतील असे अनेक प्रश्न आता ऋषिकेशला पडतात. त्यानंतर आता सुमित्रा नानांना गरमागरम चहा आणून देते आणि घ्या असं म्हणतच असते आणि तेवढ्यात आता मालती आणि विक्रम तेथे येतात. मालती लगेच आता म्हणते की आम्ही येऊ का चहा घेण्यासाठी. तेव्हा आता मालती आणि विक्रमला बघून आता सर्वजण खुश होतात. नाना म्हणतात की या या या, अहो विहीनबाई जावई बाप्पू या ना. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अहो नुसता चहा कशाला, मी बसत असे बटाटवडे करते खमंग असे. तेव्हा आता मालती म्हणते की अहो कशाला, आम्ही आणि विक्रांत जरा बाहेर गेलो होतो आणि असे वाटले की आता इकडे येऊयात आणि तसेही हॉस्पिटलमधून शर्वरी तर इकडेच येणार आहेत म्हणून आता आम्ही दोघे इथे आलो आणि शर्वरीच्या चोरोटीचा कार्यक्रम कधी ठरवायचा आहे हे आपण ठरवूयात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे मात्र तुम्ही उत्तम ठरवलं, चोरोटीचा कार्यक्रम तर माहेरीच केला जातो त्यामुळे आपण येथेच हा कार्यक्रम करूयात. तर मालती म्हणते की नाही नाही, चोरोटी तर आमच्याच घरी व्हायला हवी, कारण तसेही तुम्ही आणि नानासाहेब कधीही आमच्या घरी येत नाही. तेव्हा आता हे ऐकून सर्वांचे चेहरे तर खुलतात. तर नाना म्हणतात अहो मालती ताई, मी काय म्हणतो की बाळाच्या बारशाच्या वेळेस आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ आणि हे बघा माझ्या लेकीचे सगळे काही कार्यक्रम, तिचं बाळतपण, ह्या सगळे काही कार्यक्रम येथेच होऊन दे या घरामध्ये. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो बरोबर आहे आमच्या नानांचं, आमच्या शर्वरी ताई चोराच्या ओटीचा कार्यक्रम. तेव्हा आता चोराच्या ओटीचा म्हटल्यानंतर सर्वजण सारंगकडे बघत असतात. सुमित्रा म्हणते की अरे सारंग, चोराच्या नाही तर चोर ओटी म्हणतात. तर मालती म्हणते की हो चालेल आणि सांगा कधी चोरोटीचा कार्यक्रम ठरवायचा. सुमित्रा म्हणते की उद्याच करूयात, कशाला उशीर करायचा. तर मालती म्हणते की हो ना. तेव्हा आता ज्योतिका इकडे ऐश्वर्याला फोन करते परंतु ऐश्वर्या भयंकर चिडते. अगं तू डोक्यावर पडलीस का, तू जानकी आणि शर्वरी समोर मला फोन का केलास, अगं जरा मॅनेज करायचं होतं. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की मॅनेज काय करायचं होतं बरं, त्या माझ्याकडे रिपोर्ट्स मागतात. ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट मला एक गोष्ट सांग बरं, त्या दोघी तुझ्या समोर आहेत का. तेव्हा आता ज्योतिका मागे वळून बघत असते आणि म्हणते की त्या समोरच आहे परंतु मी तुमच्याशी बोलण्यासाठी थोडीशी पुढे आले होते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं पण तू त्यांना दिसते. तर ज्योतिका म्हणते की हो दिसते, अगं ती जानकी आहे ना ती जरा महाशहाणी आहे त्यामुळे तू जे काही बोलतेस तुझ्या मुखवट्यावरून ती सगळं काही ओळखेल की तू खोटं बोलतेस म्हणून. त्यामुळे हे बघ तू एकदम नॉर्मल रिलॅक्स राहा, पॅनिक वगैरे होऊ नकोस आणि हे बघ ओके, त्या लोकांना थोडंसं सुद्धा संशय यायला नको की तू काहीतरी त्यांच्यापासून लपवतेस म्हणून. अगं जरा सांभाळून घ्यायचे ना. तेव्हा आता ज्योतिकाला रागच येतो. ज्योतिका म्हणते की हे बघा आता माझ्या मूर्खपणाबद्दल बोलून झाले असेल तर पुढे काय करायचं आहे ते सांगताल का. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की मग ऐक, माती तर तू खाल्लीस. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की अगं जानकी वहिनी हिला इतका बोलण्यासाठी वेळ का लागतो, कारण आता ऐश्वर्या फोनवर ज्योतिकाला त्यांच्या प्लॅनबद्दल सांगत असते. तेव्हा आता जानकी शर्वरीला म्हणत असते शर्वरी वंश तुम्हाला अजून सुद्धा हिच्यावर विश्वास ठेवासा वाटतो का. तेव्हा आता शर्वरी म्हणते की वहिनी अगं काय बोलतेस, अगं घरी आता आपण सांगितलेले आहे मग हिच्यावर तर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. नाही बरं का वहिनी, आता मागे हटायचे नाही. जानकी आता शर्वरीला समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आता शर्वरी ऐकायला तयारच नसते. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हे पग शांत होतो. त्यानंतर आता ऐश्वर्याने सांगितलेला प्लॅन ऐकून ज्योतिका म्हणते की ओके बरं आहे ठीक, मी तसेच करेल आणि फोन ठेवून ती आता जानकी आणि शर्वरी बरोबर बोलण्यासाठी मागे येते. तेव्हा ऋषिकेश लगेच मागे लपतो. ज्योतिका आता घाईने शर्वरी आणि जानकीजवळ आल्यानंतर म्हणते की हे बघा डॉक्टरांनी मला उद्याचा वेळ दिलेला आहे आणि उद्या ते मला रिपोर्ट्स देतील, मी लगेच तुम्हाला रिपोर्ट्स आणून देते, फक्त उद्याचा दिवस. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ठीक आहे उद्या तू रिपोर्ट्स दे. तर लगेच ज्योतिका हात पुढे करते आता पैसे द्या म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं रिपोर्ट्स तर तू उद्या देणार आहेत मग पैसे सुद्धा मी उद्याच देईल. आता शर्वरीला सुद्धा जानकीचा राग येतो तर ती म्हणते की वहिनी अगं तू काय करतेस. तेव्हा आता जानकी म्हणत असते की वंश हे बघा ती आपल्या हातात उद्या देईल तेव्हा हिला पैसे आपण उद्याच देऊयात आणि एकतर तसाही हिच्यावर तर माझा पूर्ण विश्वास नाही, जर हिने उद्या हिचं बाळ आपल्याला दिले नाही तर काय गॅरंटी आहे. तेव्हा लगेच आता ज्योतिका एक नाटक करते आणि डोक्याला हात लावून लगेच तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. ती आपल्या
पर्समधून एक नोटबुक काढते आणि 1 मिनिट थांबा म्हणून आता लगेच त्या नोटबुकवर आता ती काहीतरी लिहित असते। तर शर्वरी विचारते की काय ग तू काय करतेस? तर ज्योतिका म्हणते की नाही मी तुम्हाला लेखीच देते, कारण त्याशिवाय जानकी रणदिवे यांचा माझ्यावर विश्वास नाही बसणार। जानकीकडे आता रागाने बघत ती त्या नोटबुकवर आता लेखी लिहिते। तेव्हा आता ज्योतिकाने त्या नोटबुकवर जे काही लिहिलेले आहे तर ते वाचून दाखवते की मी ज्योतिका आणि जे काही 3 महिन्याचं मी प्रेग्नेंट असून जे माझं होणारं बाळ आहे, तर मला ज्या शर्वरी आहे तर त्या मंदिरात भेटल्या होत्या आणि त्यांना मी माझं बाळ देणार आहे, कारण मला हे बाळ माझं नकोय म्हणून मी त्यांना देते। बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याच्या जन्म दाखल्यावर शर्वरी यांचं नाव असेल आणि त्या बदल्यात जानकी रणदिवे मला पैसे देणार, असे सुद्धा आता ती त्या नोटबुकमध्ये लिहिते आणि वाचून दाखवते। आता ऋषिकेश हे सर्व बघत असतो आणि ऐकत सुद्धा असतो आणि या संपूर्ण व्यवहाराच्या साक्षीदार जानकी रणदिवे असतील आणि ती आता ती चिठ्ठी फाडते आणि जानकीला म्हणते की घ्या ना आओ। तर शर्वरी म्हणते की हो झाले का तुझे जानकी वहिनी समाधान? तेव्हा आता जानकीला मात्र ह्या ज्योतिकाचा जास्त संशय येत असतो। जानकी ती चिठ्ठी घ्यायला तयार नसते, कारण ज्योतिकावर तिचा विश्वास नसतो। त्यामुळे एक काम करा तुम्ही की ही डायरीज घ्या आणि ही डायरी कुणाची आहे ही तुम्हाला माहिती आहे का? ही डायरी माझ्या प्रियकराची आहे, असे आता ज्योतिका सांगत असते। तेव्हा आता जानकी तिच्याकडे धक्क्याने बघत असते। ज्योतिका म्हणते की ज्याचं बाळ माझ्या पोटात आहे त्याची ही डायरी आहे आणि हे बघा सध्या तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा यासाठी फक्त मी तुम्हाला इतकी ही डायरी देऊ शकते आणि हे बघा शर्वरी ताई हे बाळ माझं होतं, हे मी कधीच कुणाला सांगणार नाही, मी तुम्हाला आय प्रॉमिस करते। ज्योतिका म्हणते की आता तुम्हाला काही संशय आहे का? तर शर्वरी लगेच म्हणते की नाही आणि वहिनी हे घे ती डायरी घे। तेव्हा आता ऋषिकेश हे सर्व पाहत असतो। ऋषिकेशला आता भयंकर राग येतो। शर्वरी म्हणते की हे बघ वहिनी ती डायरी आपल्याजवळ ठेव आणि त्यांना लगेच 1 लाख रुपये दे। 1 लाख रुपये देणार म्हटल्यानंतर जानकी आता अगदी टेन्शनमध्ये येते, कारण त्या ज्योतिकावर तिचा आता विश्वास नसतोच। ज्योतिका मात्र आता लगेच खुश होत जानकीकडे बघत असते। जानकीने बॅगमधून पैसे काढल्यानंतर आता लगेच ज्योतिका हात पुढे करते, परंतु जानकीला इतका राग येत असतो, तिला त्या ज्योतिकाचा संशय हा येतच असतो। आता पैसे हातात घेतल्यानंतर शर्वरी लगेच तिला म्हणते की ज्योतिका अगं तू तुझी काळजी घे। ज्योतिका लगेच खुश होते हो म्हणते आणि जानकी मात्र तिच्याकडे रागाने बघत असते। जानकीला काही हे आता वागणं पटत नसते, परंतु आता पैसे दिल्यानंतर ऋषिकेशला मात्र इतका राग येतो। ऋषिकेश आता रागानेच तेथून जायला निघतो। ज्योतिका तर खुश होऊन तेथून जात असते, तर जानकी तिच्याकडे रागानेच बघत असते। त्यानंतर आता इकडे मालती, विक्रम, सुमित्रा, नाना आणि सारंग यांच्या खूप छान गप्पा रंगलेल्या असतात। आता मालती म्हणते की अहो सुमित्रा ताई आपल्या डोळे जेवणाचं काही आठवतं का? म्हणजे हे बघा कसं त्या चंद्रा कोरावर बसून फोटो काढायचे। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो मालती ताई माझं डोळे जेवण चालण्यात केलं होतं, सगळे काही पांढऱ्या वस्तू, पांढरे पदार्थ, बासुंदी, खीर वगैरे, पांढऱ्या फुलांची सजावट, कपडे सुद्धा पांढरेच। तर सारंग म्हणतो की केस मात्र कसे? केस सुद्धा पांढरे केले होते की काय? तेव्हा सर्वांना हसू येते आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की गरमागरम चहा, बटाटवडे घ्या। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई काय ग ऐश्वर्या, चहा, बटाटवडे सगळे काही तू केले का? तू बनवलं? तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की हो आई, अहो हे बघा जानकी घरात नाही, त्यानंतर माझं सुद्धा काहीतरी करण्यासाठी कर्तव्य तर आहे ना। म्हणजे हे बघा अगदी जानकी सारखा खमंग असे चहा तर मला करता येत नाही, परंतु आणि तुमच्यासारखे आई खमंग वडे सुद्धा मला करता येत नाही, फक्त मी आपला एक प्रयत्न करून बघितला। तेव्हा आता सारंग तर अगदी खुश होत असतो, ऐश्वर्याकडे खुशून बघतो। ऐश्वर्या आता इतकी गोड वागत असते, गोड बोलत असते की रणदिवेंच्या घरात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत तर व्हायला हवे। तेव्हा विक्रांत लगेच आता बटाटवडा खातो आणि लगेच आता तो खुशून म्हणतो की खमंग आहेत, मस्त झालेत बर का वडे, असे तो ऐश्वर्याला म्हणतो। ऐश्वर्या आता लगेच खुश होते, परंतु तिच्यापेक्षा ताई असं म्हटल्यानंतर सारंगला जोराचा ठसका लागतो आणि जो चहा घेत असताना त्याचा चहाचा घोटच आता बाहेर फेकला जातो। तेव्हा आता विक्रम हसतो आणि म्हणतो की अरे सारंग शांत। तेव्हा आता सारंगचं तोंड भाजलेलं असतं। सारंग म्हणतो की हो थोडासा ठसका लागला होता। तर ऐश्वर्या म्हणते की हो आम्ही तोच विचार केला की अगोदर शर्वरी ताईंचं व्हायला हवंय आणि शर्वरी ताईंचे डोळे आता करत असताना जानकी आणि आई तर फ्री असायला हव्या आणि घरामध्ये 2-2 बाळ येणार, घरच्यांची सुद्धा धावपळ होईल, म्हणून आम्ही थोडासा विचार केला की थांबूया, हो की नाही सारंग? तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की हो 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 हे तर बरोबरच आहे, म्हणजे
शर्वरी ताईंचं एकदा होऊन जाऊन दे, म्हणजे आम्ही आहोतच मागे मागे, म्हणजे एकदा शरुताईचं कळेलच की आम्हाला सुद्धा कळेल की काय खायचं आणि काय खायचं नाही ते. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की कोणत्या डॉक्टरांकडे जायचं, म्हणजे त्यांना डॉक्टरांचा छान असा एक्सपिरियन्स असेल, मग आम्ही सुद्धा त्यांच्यानंतर त्याच डॉक्टरांकडे जाणार आहोत. आणि कुठल्या डॉक्टरांकडे जातात, त्यांची ट्रीटमेंट कुठल्या डॉक्टरांकडे सुरू आहे. तर आता मुद्दाम ऐश्वर्या असं विचार, तेव्हा आता विक्रांत म्हणतो की माहिती नाही. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो विक्रांतराव, तुम्ही मस्करी वगैरे करता की काय? अहो तुमची बायको प्रेग्नेंट आहे, मग आता ह्या प्रेग्नेंटमध्ये आणि स्पेशली तुम्हाला माहिती नाही, तुम्ही असं का बोलतात? स्पेशली तर खास करून तुम्हालाच माहिती असायला हवे. तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या एकदम बरोबर बोलतात, डॉक्टर तर सगळ्यांनाच माहिती पाहिजे आणि नवऱ्याला तर खास करून माहितीच पाहिजे. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हो मी तसेही विचारले होते, परंतु शर्वरीने मला नाही सांगितले. तेव्हा सारंग लगेच विचारतो की का सांगितले नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ठीक आहे, बघा जानकी वहिनी आणि शर्वरी वंश ह्या एकत्रच गेलेल्या आहेत. जेव्हा त्या घरी येतील तेव्हा आपण त्यांना विचारूयात की रिपोर्ट्स दाखवा म्हणून, आणि रिपोर्ट्स वरती डॉक्टरांचे नाव असते, मग आपल्याला कळेलच आणि मग माहिती होईल आणि कोणते डॉक्टर आहे आपल्याला सुद्धा कळेलच. तेव्हा लगेच आता मालती म्हणते की हो ही आयडिया तर चांगलीच आहे, रिपोर्ट्समध्ये काय आहे ते सुद्धा आपल्याला कळेलच आणि डॉक्टरांचं नाव सुद्धा कळेल. ऐश्वर्या लगेच म्हणते की काय आहे, रिपोर्ट्समध्ये गडबड होते हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तेव्हा सर्वजण आता ऐश्वर्याकडे बघतात, तर ऐश्वर्या लगेच म्हणते की नाही, म्हणजे आजकाल रिपोर्ट्समध्ये सुद्धा गडबड होऊ शकते, हे शिकल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा माहिती आहे, म्हणून मी तेच म्हणते. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की गडबड असेल असा का विचार करायचा आपण. तेव्हा आता मालती म्हणते की नाही, ऐश्वर्या जे म्हणते ते अगदी बरोबर आहे, आपण शर्वरी आल्यानंतर तिलाच हे सर्व विचारून घेऊयात. आणि तेवढ्यात जानकी आणि शर्वरी घरी येतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो त्या दोघी तर आल्याच. आणि आता लगेच शर्वरी जेव्हा विक्रांत आणि मालती यांना तेथे पाहते आणि जानकी या दोघींना सुद्धा आता टेन्शन येते. मालती म्हणते की खरंच 100 वर्ष आयुष्य आहे. आणि शर्वरीला विचारते की चेकअप झाले का. शर्वरी म्हणते की हो चेकअप तर झाले, सगळं काही छान झाले, हो की नाही जानकी वहिनी. तर जानकी सुद्धा म्हणते की हो. तेव्हा आता सारंग लगेच विचारतो की रिपोर्ट्स आले का. रिपोर्ट्स म्हटल्यानंतर आता जानकी आणि शर्वरी यांना दोघींना धक्का बसतो, परंतु ऐश्वर्याचा चेहरा लगेच खुलतो. शर्वरी आता मुद्दा म्हणते की हो उद्या येणार आहे रिपोर्ट्स. तर विक्रांत विचारतो की बाय द वे तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे गेला होतात. आता डॉक्टरांचं काय नाव सांगायचं हे मात्र काही या शर्वरीला कळत नसते. तेव्हा आता शर्वरी म्हणते की डॉक्टर माने डॉक्टर सुलेखा माने. तर मालती विचारते की त्यांनी काही फाईल वगैरे दिली नाही का, कारण सुरुवातीपासूनच फाईल वगैरे देतात. तेव्हा आता शर्वरी मुद्दाम जानकी वहिनीला म्हणते की अगं वहिनी बघ ना, आपण रिसेप्शनवर ती फाईल तर विसरूनच आलो आणि वहिनी हे परत व्हायला नको, असं विसरायला नको. तर जानकी सुद्धा मुद्दाम आता शर्वरीसाठी खोटं बोलते, असे कसे झाले आणि उद्या घेऊन येऊ. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो उद्या नक्की घेऊन या, आता उद्या आणायला विसरू नका. तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की हो बोला ना, अजून खोटं बोला, कारण आता लवकरच तुमचा हा खोट्याचा पर्दाफाश होणार आहे. म्हणून ऐश्वर्या मनात हे सर्व बोलून खूपच खुश होते. तर सुमित्रा म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही येण्याच्या अगोदर काय काय ठरलेलं आहे की उद्या आपल्याकडे शर्वरीच्या चोरोटीचा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे लगेच पदर खोचा आणि कामाला लागा. ते ऐकून जानकीला तर धक्का बसतो, परंतु शर्वरीला खूप आनंद होतो. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या मुद्दा म्हणते की हो आपण आता जो काही कार्यक्रम आहे ना तो अगदी दणक्यात करूयात, त्यासाठी मी सुद्धा मदत करेल. ऐश्वर्या आता म्हणते की माझं जरा एक अर्जंट काम आहे, मी जरा आलेच, असे बोलून ती आता आत जाते. म्हणून ऐश्वर्या आता त्या ज्योतिकाला भेटायला येते. तर आता ज्योतिका म्हणत असते की मॅडम हे बघा, मी तुमच्या सांगण्यावरून आता हे काम उद्यावर ढकललेले आहे आणि उद्या त्यांना कशा परिस्थितीत रिपोर्ट्स आपल्याला द्यावेच लागतील, मग त्यांना हे रिपोर्ट्स आणून कुठे द्यायचे. म्हणून आता ज्योतिका खूपच टेन्शनमध्ये येते. तर ऐश्वर्या म्हणते की अगं रिलॅक्स, अगं जरा तोंडाला ब्रेक मार. आणि ऐश्वर्या तिच्या हातात एक फाईल देते आणि म्हणते की हे रिपोर्ट्स घे. तेव्हा आता रिपोर्ट्स बघून ज्योतिका खूपच खुश होते. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की काय, अहो या रिपोर्ट्सवर तर माझे नाव सुद्धा लिहिलेले आहे आणि चक्क तुम्ही रिपोर्ट सुद्धा घेऊन आलात, आणि काय हो कसं काय तुम्ही इतकं सगळं मॅनेज केलं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते जादूगाराला त्याची जादू विचारायची नसते, एवढं सुद्धा तुला माहिती नाही का. मी ऐश्वर्या आहे आणि
ऐश्वर्याचा कोणताही प्लॅन कधी फसत नसतो. हे रिपोर्ट्स घे आणि उद्या त्या जानकीच्या तोंडावर फेकून दे. तर ज्योतिका खुश होऊन म्हणते, प्रश्न फक्त इतकाच आहे की किती दिवस हे सर्व नाटक सुरू ठेवायचे. तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ऑलमोस्ट म्हणजे हे संपत आलेलं आहे, परंतु तू जास्त ओव्हर करू नकोस. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की बरं ठीक आहे, मी आता निघते, तुम्ही म्हणताल तसे. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या तिला थांबवते आणि म्हणते की काय ग, तू जरा जास्त करत नाही हे तुला नाही वाटत का? तेव्हा आता ज्योतिका म्हणते की हे बघा, रिपोर्टची फाईल घेतली आणि झाले, परंतु आता ऐश्वर्याला जे काही 1 लाख रुपये आलेले आहे ज्योतिकाकडे जानकीने दिलेले, त्यातील 50,000 रुपये तिला लागत असतात. ऐश्वर्या म्हणते की अगं रिपोर्ट्स तर घेतले, परंतु 1 लाख कोण देणार? आज तुला 1 लाख तर मिळालेले आहेत ना? ज्योतिका म्हणते की तुमच्या तर सगळ्याच लक्षात असतं. तर ऐश्वर्या म्हणते की हो, सगळं तर लक्षात असतं, परंतु सगळ्यावर लक्ष सुद्धा असते. ज्योतिका म्हणते की अहो मॅडम, रिपोर्टच्या नादात मी विसरले होते आणि हे घ्या पैसे, तर मी तुम्हाला देणारच होते. तेव्हा आता ऐश्वर्या ते पैसे घेऊन ज्योतिकाला तेथून निघ असं म्हणते. तर ज्योतिका निघून जाते. ऐश्वर्या इकडे तिकडे बघते आणि पैसे बॅगमध्ये ठेवून ती सुद्धा निघून येते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश तर रूममध्ये आलेला असतो, परंतु आता तो जानकीवर खूपच भडकणार असतो. त्याला खूप राग आलेला असतो आणि तेवढ्यात जानकी आत येते. जानकी आता थोडीशी दबकतच म्हणते की अहो उद्या तर चोरोटीचा कार्यक्रम आहे ना? आता जानकी मुद्दा म्हणत असते की ओवी म्हणते की तिला उद्या नवीन ड्रेस हवा आहे आणि सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे खूप धावपळ तर होईल आणि अवंतिका आता असायला हवी होती, परंतु काही हरकत नाही, मी सगळं काही मॅनेज करते. जेमतेम तयारी तर सगळी झाली, फक्त मिठाई बाकी आहे. आई म्हणाली की उद्या दुकानातूनच मिठाई आणूयात म्हणजे फ्रेश राहील. तेव्हा आता ऋषिकेश रागाने म्हणतो की हो, मिठाई म्हणजे बघून आण, म्हणजे खाल्ल्यानंतर ती अगदी गोड आहे म्हणून कडू लागायला नकोय. जानकीला मात्र हसू येते. जानकी आता ऋषिकेशचं बोलणं हसण्यावारी नेत असते. अहो काय बोलतात ऋषिकेश, मिठाई कुठे कडू लागते का? आता ऋषिकेश इतक्या रागाने बघत आहे. तेव्हा जानकीच्या डोक्यात येते की ऋषिकेश असे का बघतात. तेव्हा आता जानकी विचारते की काय झाले, तुम्ही माझ्याकडे असं का बघतात? ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येत असतं. ऋषिकेश जानकीकडे बघत म्हणतो की तुझ्या खोटेपणा बघतोय. तेव्हा आता जानकी विचारते की म्हणजे काय? तर ऋषिकेश म्हणत असतो की अगं, घरच्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून तू असं वागूच कसं शकते? अगं माझ्याशी सुद्धा तू खोटं वागलीस, का वागली तू असे? तेव्हा आता जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता तू जानकीचा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसतो. बस बस कर जानकी, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की तुला आणि शर्वरीला त्या बाईला पैसे देताना. आणि तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, याचा अर्थ असा की अगोदरचे 2 लाख रुपये सुद्धा तू त्या बाईला दिले असेल. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असते. तेव्हा आता ऋषिकेश खूप भयंकर ओरडलेला असतो की हो, हे खरं आहे की नाही? तेव्हा आता जानकी लगेच रडतच खाली बसते आणि म्हणते की हो, जे होतं ते चांगल्यासाठीच होते, कारण इतक्या दिवस मला हे जे काही मनात ओझं मी दाबून ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांगू किंवा नको सांगू हेच माझ्या मनात होतं. मी तुम्हाला याबद्दल सांगणारच होते. तर ऋषिकेश इतका भडकतो, कधी सांगणार होतीस? आणि जानकी, तुझं काय चाललंय? कोण आहे ती बाई आणि का तुम्ही तिला भेटता? परंतु हे बघा, मला तेव्हा तर काही कळत नव्हते, पण जेव्हा तुम्ही घरी आलात, घरी आल्यानंतर मी तुझी पर्स चेक केली आणि त्या पर्समध्ये मला ही चिठ्ठी सापडली. तेव्हा आता ती चिठ्ठी ऋषिकेश जानकीला दाखवतो. तर जानकी त्या चिठ्ठीकडे बघून अगदी धक्क्यानेच बघत असते की नक्की आता ऋषिकेशला कसं समजावू. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की इतका मोठा विश्वासघात तुम्ही करतात का? जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, परंतु ऋषिकेश म्हणतो की या घरातील प्रत्येक माणसाचा तुम्ही इतका मोठा विश्वासघात केलास. तेव्हा आता जानकी म्हणते की एकदा ऋषिकेश माझ्या डोळ्यामध्ये बघा आणि खरं सांगा की तुमची जानकी असं काही करेल का? जानकी आता सगळं काही खरं सांगते की मला घरातील कुणालाच फसवायचे नव्हते, अगदी पहिल्या दिवसापासून सुद्धा. तेव्हा आतापर्यंत जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळा ऋषिकेशला जानकी सांगते आणि त्यासाठी शर्वरी वंशाने माझ्याकडून वचन घेतलं होतं. आता हे सर्व सांगून जानकी म्हणते की माझा त्या बाईवर विश्वास नाही. तर ऋषिकेश म्हणतो, मग जानकी, तुझा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही राहिलेला का? तू हे मला का अगोदर सांगितले नाही? तेव्हा जानकी म्हणते की अहो, सांगणारच होते. तर ऋषिकेश म्हणतो की नाही ग जानकी, तुम्ही सगळ्यांशी खोटं बोललात आणि एका शब्दाने सुद्धा मला सांगावंसं वाटलं नाही का तुला? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो, मी सांगणारच होते, परंतु शर्वरी वंश त्या मला असं म्हणालेत की जर तू कुणाला सांगितले तर त्या जीव देतील म्हणून. एकदा नाही, दोनदा नाही, त्यांनी बऱ्याच वेळेस मला जीव देईल असे धमक्या दिल्या. आणि तुम्हाला माहिती आहे का,
कारण मी त्यांना साथ द्यायला तयार नव्हते तेव्हा त्यांनी जीव देण्याचा एकदा प्रयत्न केला होता। अहो मला हे तुम्हाला सांगायचं होतं, परंतु जी काही सिच्युएशन माझ्या पुढे होती मला कळतच नव्हतं की हे सगळं कसे करू म्हणून। मला प्रत्येक वेळेस वाटत होते की माझी चूक झाली हे तुम्हाला सांगावी म्हणून, आणि ती योग्य वेळ आता आलीच म्हणून जानकी आता खूप रडत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता ऐश्वर्याचा दुसरा प्लॅन असतो की एकीकडे चोरोटीचा कार्यक्रम होईल आणि दुसरीकडे मात्र जानकीच्या खोटेपणाचा पर्दाफाश होईल। त्यानंतर आता जानकी ही आता ज्योतिकाला भेटायला येते। रिपोर्ट्स की एकीकडे चोरोटीचा कार्यक्रम होईल आणि दुसरीकडे मात्र जानकीच्या खोटेपणाचा पर्दाफाश होईल। त्यानंतर आता जानकी ही आता ज्योतिकाला भेटायला येते रिपोर्ट्स घ्यायला। तर जानकी तिला विचारते की ज्याचं हे बाळ आहे तर तो तुझ्याकडे ते बाळ मागण्यासाठी जर आला तर तो स्वीकारायला जर तयार झाला तर तू त्याच्याकडे परत जाशील की तुझं बाळ तू शर्वरी वंशाला देशील। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, या जर आणि तर गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही, म्हणून आता ज्योतिका तेथून जायला निघते। परंतु जानकी तिला थांब म्हणून तिचा पाठलाग करत असते। तेव्हा आता ऋषिकेश मात्र इन्स्पेक्टरचे कपडे घालून आलेला असतो आणि तो ज्योतिकाला अडवतो। तेव्हा आता जानकी मुद्दा म्हणते की इन्स्पेक्टर साहेब बरं झालं तुम्ही योग्य वेळेत आलात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ ज्योतिका, जे काही मी तुला प्रश्न विचारील त्याचे म्हणजे चांगले उत्तर दे। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी बरोबर ज्योतिकाला त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।